सहजयोगाचं कार्य हे समाजाला दिशा देणारं आहे. उपमहापौर धनंजय जाधव परमपूज्य माताजींचा 103वा वाढदिवस अहिल्यानगरमध्ये संपन्न. परमपूज्य माताजी निर्मला देवी यांचा 103वा वाढदिवस सहजयोग चॅरिटेबल ट्रस्ट आणि सहजयोग परिवाराच्या वतीनं अहिल्यानगर येथील सहजभुवन आश्रममध्ये संपन्न झाला. यावेळी वाढदिवसाचं औचित्य साधून अहिल्यानगर महानगरपालिकेचे महापौर आणि उपमहापौर यांचा सन्मान सहजयोग परिवारातील ज्येष्ठ सहजयोगी लक्ष्मण अंदे, उत्तम बेरड, विनायक जोग, मेजर पोद्दार आणि बोटकर काका यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना उपमहापौर धनंजय जाधव म्हणाले की सहजयोग ध्यान साधनेबाबत मला लहानपणापासूनच माहिती आहे, परंतु हा सहजयोग जगातील 140 देशांपेक्षा जास्त देशांमध्ये आहे याची माहिती नव्हती. सहजयोगामुळे समाजातील अनेक घटकांना याचा फायदा होतो आणि योगामुळे समाज परिवर्तन होऊ शकतं. सहजयोगाचे कार्य हे समाजाला दिशा देणारं असल्यामुळे याचा लाभ जास्तीत जास्त घटकांनी घ्यावा असं आवाहन केलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक माननीय जिल्हा समन्वयक श्रीनिवास बोजा यांनी केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन योगेश सोमवंशी यांनी मानलं तर आभार अमित बोरा यांनी केलं. कार्यक्रमास अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील सहजयोगी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करणं यासाठी सहजयोगी रवींद्र आगरकर, गणेश कोडम, संदीप गांगर्डे, शुभम भालदंड, अशोक कराळे, गजेंद्र सांगळे, धनंजय ढाकणे, कार्तिक ढाकणे, मनोहर म्याना, मनोहर अंकम आदींनी विशेष परिश्रम घेतले होते. जन्मदिवस आहे आणि सहजयोग परिवाराच्या वतीने आज जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाला मला एक जी संधी मिळाली त्याबद्दल मी नाना बोजा, त्याचप्रमाणे अमितजी बोरा आणि उपस्थित सर्वच मान्यवर या ठिकाणी माझ्या ओळखीचे आहेत. मी प्रत्येकाचा नामोल्लेख करत नाही, परंतु जसं नानांनी मला सांगितलं आता आपल्यासमोर भाषण करताना का त्यांचा मला फोन आला, मी लगेचच विचारलं की मी काही सेवा करू शकतो का. तर नानाच्या ह्या ज्या गोष्टी अमित सर मला असं वाटतं ह्या ज्या घडत असतात त्या आमच्यावर आपल्यावर जे संस्कार झालेले आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, जरी आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असतो तरी ते करत असताना अध्यात्म हे खूप महत्त्वाचं आम्ही मानत असतो. परंतु जिथं अध्यात्माची सुरुवात होती खरं म्हणजे तिथंच असे विचार आणि असे लोक एकत्र यायला सुरुवात होती. आणि सहजयोगचं नाव म्हणजे मला जसं समजतंय, मी 17-18 वर्षाचा असेल तेव्हापासून मी अमित सरांना, नानांना ओळखतो. नाना त्या जुन्या कोर्टामध्ये असायचे आणि त्यांच्या डोक्यावर कायम टिळा असायचा आणि आमचे एक विशाल संभाग मित्र होते, त्यांना मी काय विचारायचं, हे सगळेजण तुम्ही काय लावता. त्यावेळेस त्यांनी मला नानांची म्हणजे त्यावेळेस त्यांनी मला सर्व हे कार्य जे माताजींच्या आशीर्वादाने जे चालतं त्यावेळेस त्यांनी ते सांगितलं होतं. आणि नाना आज जे मी पदावर बसलो आहे खरं म्हणजे आपल्या सर्वांच्या आणि जे आपल्यावर ज्या गुरूंचे आपले हात असतात त्यांच्याच आशीर्वादाने मी खरं म्हणजे त्या ठिकाणी बसलो आहे. आणि अत्यंत आपण जी मागणी केलेली आहे तिला मी मागणी म्हणत नाही, ती मी माझ्या परीने मी माझी सेवा समजतो. आपण म्हणतानाच 2 खोल्या म्हटल्यात, परंतु त्यापेक्षाही चांगलं जर काही करता येत असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी शहराचा आमच्याकडे भरपूर निधी असतो, त्याच्यामुळे एक चांगला निधी वापरून आपल्याला मोठं इथं काय करता येईल. म्हणजे ध्यानचा हॉल तर आहेच, परंतु राहण्यासाठी आपण जे म्हटले भाडून येतात त्याच्यासाठी पण आपल्याला जर काही करता येत असलं आपण मला सुचवा, त्याचा आपण प्लॅन बनवा, डिझाईन बनवा. आपण निश्चितच त्याच्यावर एप्रिलमध्ये वर्किंग करू. कारण आता मार्च त्या ठिकाणी घेता येईल, तर निश्चितच मी या ठिकाणी हॉलमध्ये आज 21 मार्चच्या दिवशी मी शब्द देतो की एक चांगल्या प्रकारचं आपण त्या ठिकाणी उभारतो. महापौर मॅडमना थोडा यायला वेळ जरी असला तरी मी त्यांच्या वतीनेही शब्द देतो, कारण अशा चांगल्या कार्यामध्ये खरं म्हणजे जर आमचा हातभार लागत असेल तर हे आम्ही आमचं नशीब समजतो. कारण रोज लोक त्यांच्या वैयक्तिक तक्रारी घेऊन येतात, वैयक्तिक कामं सांगतात, ती कामं चालूच राहतात. परंतु हे समाज सुधारण्याचं काम आहे. मी गेल्या अनेक वर्षापासून पाहतो की सहजयोग परिवाराच्या माध्यमातून कायमच एक समाजासाठी दिशा देणारे कामं त्या ठिकाणी आपल्या देशातच नव्हे तर 140 देशामध्ये चालू आहे. त्यामुळं मी माझं भाग्य समजतो आणि आज माझा हा सत्कार झालेला आहे. आणि निश्चितच माझा सत्कार नसून हा मला माझ्या पुढच्या कारकिर्दीला माझ्या पाठीवर आपण दिलेली थाप आहे. मी पुन्हा एकदा सहजयोग परिवाराचे मनापासून आभार मानतो. अहिल्यानगर महानगरपालिकेचं निवडणूक होऊन या निवडणुकीमध्ये
नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांची निवड झाली आणि त्यामध्ये उपमहापौर धनंजय जाधव यांची निवड झाली आणि महापौर म्हणून सौ ज्योतिताई गाडे यांची निवड झाली. तर गाडेताई या बाहेर असल्यामुळं त्यांचे पती अमोल गाडे म्हटले की मग मी थोडं उशिरा येईल, तुम्ही कार्यक्रम करून घ्या. म्हणून आपण आजचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. तर धनुभाऊ, आजचा हा दिवस इतका महत्त्वाचा आणि मोठा दिवस आहे की वर्षातून एकच दिवस 21 मार्च असा असतो की 12 तास दिवस आणि 12 तास रात्र असते. आणि ह्या दिवशी श्रीमातांचा जन्म झालेला आहे आणि श्रीमातांचा जन्म हा भारताच्या मध्यभागी म्हणजे मध्य प्रदेशमध्ये, आणि मध्य प्रदेशमध्ये छिंदवाडा गाव, या गावामध्ये भर दुपारी 12 वाजता जन्म झाला. हा पण एक फार मोठं भाग्य आहे. आणि या दिवशी आम्ही तुमचा सत्कार करतोय, हे त्यापेक्षाही मोठी गोष्ट आहे की आजच्या या सत्काराचं फळ माताजी तुम्हाला नक्कीच देतील, यात काही शंका नाही. मला सगळ्यांना एक सांगावंसं वाटतं की अनेक राजकीय पुढारी, अनेक माझा आमदार, खासदार, नगरसेवक, महापौर अनेकांशी संबंध आले, पण पहिली ही व्यक्ती की यांची उपमहापौरपदी निवड झाली त्यावेळेस मी पुण्यात होतो आणि मी धनंजय जाधव धनुभाऊ म्हणतो, त्यांना म्हटलं धनुभाऊ तुमचं उपमहापौर म्हणून निवड झाली, तुमचं अभिनंदन. तर त्यांनी अभिनंदन घेण्या अगोदर मला सांगितलं की नाना माझं अभिनंदन करा, पण माझ्या या कारकिर्दीमध्ये जर सहयोगाचं कार्याची काही सेवा माझ्याकडून होत असेल तर करून घ्या. तेव्हा पहिल्यांदा मला असं वाटतं की बाबा एक आपल्या कुटुंबातला, एक परिवारातला व्यक्ती आज राजकारणामध्ये एक मोठ्या हुद्द्यावर गेलेत म्हणून आपण ठरवलं होतं की बाबा त्यांचा सत्कार करायचा. आणि आज योगायोग 21 मार्च असल्यामुळं आज आपण त्यांचा या ठिकाणी सत्कार ठेवलाय. धनुभाऊ, थोडक्यात सांगतो की आमचा हा सहयोग परिवार या अहिल्यानगर शहरात नाही, जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात, भारतात, जगातल्या 140 देशापेक्षा जास्त देशामध्ये आमचे सहयोगी आहेत. आणि आणखी एक सांगायचं म्हणजे हा सहयोग आम्ही विनामूल्य चालवतो. म्हणजे जे ध्यान करत नाही, जे फॉलोअर्स नाही, त्यांनी जर आम्हाला देणगी दिली तर आम्ही देणगी घेत नाही. फक्त जे सहयोगी असतात, जे ध्यान साधना करतात, आता इथं या ठिकाणी जो हॉल बांधलाय हे आमच्या सगळं सहयोगांनी कॉन्ट्रीब्यूट करून आम्ही हा हॉल बांधलाय. फक्त याचं जो वॉल कंपाऊंड आहे, बाहेरचा जो भाग आहे, वॉल कंपाऊंड असेल, पेविंग ब्लॉक असतील, तर आमदार संग्रामभाई यांनी आपल्याला वॉल कंपाऊंड दिलंय. पेविंग ब्लॉक आपण संजय गाडे जे नगरसेवक होते त्यांनी दिलंय. सगळ्या सुरुवातीला आमदार अनिल भैया राठोड यांनी बोरिंग दिली. तर अशा पद्धतीने प्रशासनाचं जर सहकार्य आम्हाला मिळत असेल तर आम्ही नक्की घेतो. आम्हाला पण तुमच्याकडून थोडी अपेक्षा अशी आहे की तुम्ही म्हटले की बस सेवा करायची संधी देईल तर नक्कीच संधी तुम्ही घ्या असं मला वाटतं. आमची इच्छा आहे की समोरच्या बाजूला जे या ठिकाणी या हॉलमध्ये आमचे जे सहयोगी बाहेरगावून येतात, समजा पुणे, बॉम्बे, नागपूर, तर त्यांना राहण्यासाठी व्यवस्था नाही, तर ते खोल्या बांधण्याचं आमचं नियोजन आहे समोरच्या बाजूला. सध्या ते याच हॉलमध्ये आम्ही त्यांचं मुक्काम करतो. जर आम्हाला तुम्ही एखाद्या निधीमध्ये समोरच्या बाजूला जर 2-3 खोल्या बांधून जर दिल्या तर आम्हाला आलेल्या साधकांना एक पावित्र्यता हॉलची राखली जाईल व त्यांना त्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था होईल अशी मी अपेक्षा आमच्या सर्व सहयोग परिवाराकडून करतो. आणि माझं लांबलचक प्रास्ताविक आमचे मित्र श्री धनुभाऊ जाधव, प्रथम या शब्दामागं अर्थ तुम्हाला कळलंच असेल की याआधी एक वेगळं नाव होतं आपल्या शहराला आणि आता नामकरण झाल्यावर जे अहिल्यानगर झालं आणि अहिल्यानगर झाल्यावर जो प्रथम मान आहे उपमहापौराचा तो आमच्या मित्र धनुभाऊ जाधव यांना मिळालेला आहे. आणि मी नवनिर्वाचित म्हणणार नाही कारण की आता ते पद भूषण बरेच दिवस झाले आणि बरेच दिवसात या 45 दिवसात त्यांनी भरपूर कामं सुद्धा केलेले आहेत. त्यामुळे आता खूप जास्त दिवस आपण नवनिर्वाचित हा शब्द वापरू नये. त्यामुळे जास्त वेळ न घेता जसं नानाने सांगितलं आपल्याच परिवारातील एक सदस्य एक मोठ्या हुद्द्यावर बसले याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. आणि जे माझा आतापर्यंत अनुभव आहे, मी जेवढे पण कामं घेऊन गेलो त्यांच्याकडे कुठल्याही कोणाचंही असेल
त्यांनी कधीही बायस्ट अप्रोच हा ठेवलेला नाही आहे आणि नाही हा शब्द त्यांच्याकडे नाहीच आहे. ते जरी त्यांच्या स्वतःकडून झालं नाही तर कोणाकडून करून घेता येईल हे आपल्याला पूर्ण मार्गदर्शन करून त्याचं स्वतः फॉलोअप सुद्धा करतात. आणि मला 100% खात्री आहे की त्यांनी जे आज खूप असा मोठा शब्द जरी दिला नाही, जे आपण मागणी केली त्याला लगेच होकार दिला आहे आणि आपण येणाऱ्या काळात निश्चितच त्यांच्या हातून श्री माताजींच्या कृपेत एक खूप मोठा कार्यकाळ त्यांच्या हातून घडवणं, भूतनं भविष्य असं काम त्यांच्या कारकिर्दीत हो ही श्री माताजींची जयंती प्रार्थना करतो. आणि आपल्या सहयोग परिवारातर्फे त्यांनी वेळात वेळ काढून जो आपला सत्कार स्वीकारला त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. वृत्तसंपादन विभाग, प्रतिनिधी यतीन कांबळे, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.